आणि दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय। आज कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत सन्माननीय रोशन संते सर जोडले गेलेत। आपण अगदी 1 मिनिटामध्ये सामन्याला सुरुवात करतोय। सर्वांना सप्रेम सस्नेह जय भीम। आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत। पहिला बॉल आणि इथे मात्र 1 धाव प्राप्त होईल। चांगला फटका आपण पाहतोय, ड्राइव्ह केलाय आणि 1 धाव प्राप्त केली आहे। 1 धाव धावफलकावरती आहे। अजर यांच्या बॅटमधून 1 धाव आली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत। ओ अप्रतिम हा बॉल होता, परंतु डाऊन दिले गे। वाईट बॉल पंचांनी घोषित केला। अवांतर धाव इथे प्राप्त होईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। चिमा यांचा पुढचा बॉल यावेळेस देखील बॅटवरती लागलाय आणि कदाचित 1 धाव प्राप्त झाली आहे। 3 धावा धावफलकावरती आहेत। द्रुतगती क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतील। अंतराम क्रिकेट म्हटलं की वेगाने खेळले जाणारे क्रिकेट आणि ज्यावेळेस धाव प्राप्त होणार नाही, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता। बॅट आणि बॉलमध्ये संपर्क चांगला झाला होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय। धाव प्राप्त होणार नाही, डॉट बॉल। पुढचा बॉल स्टेप आउट होऊन टॅप करण्याचा प्रयत्न आहे आणि बराच काळ बॉल टॅप झाल्यावर त्या हवेमध्ये राहिला। 1च धाव प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल। 4 धावा धावफलकावरती। 4 रन संदेश स्कोरकार्ड। 4 धावा धावफलकावरती आहेत। ज्यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल आणि डॉट बॉल। शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 4। अजर आणि भूषण ही जोडी मैदानावरती। अजर आणि भूषण ही जोडी मैदानावरती आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत पुढचा बॉल टाकण्यासाठी। चिमा चांगली गोलंदाजी करतायत चिमा। यावेळेस देखील समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे धावबाद होऊ शकतात, परंतु तिसऱ्या पंचांना आता रेफर केलं गेलं, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून। टीव्ही अंपायर कडे आता हा निर्णय सोपवला गेलाय, चेक केलं जाईल। DRS मदत त्याची घेतली जाते, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम। सेवक नॉट आउट असा निर्णय आलाय। फलंदाज बचावलेत, त्यांच्या पुढे आपण पाहतोय सन्माननीय संदेश अर्थात बाळदादा राऊत यांचं कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासोबत पुढे जर तुम्ही कटआउट्स पाहिलं तर कुमार आकाश मोहन सेठ राऊत बैलगाडा संघटनेतील एक मोठं नाव आहे। त्याच्या पुढे आपण पाहतोय समाजसेवक सचिन शेठ राऊत आणि त्याच्या पुढे अगदी रोहित धनगड असतील, दुसरे मित्र आमचे राऊत त्यांचं कटआउट्स या वाजून देखील कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतील। आणि या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरभरून मदत केली गेली आहे। तर सर्व मान्यवर पाहुण्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सुरुवात करतील। भूषण बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी। हो पहिला बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा होता आणि अंडरआर्ममध्ये यॉर्कर पाहिल्यानंतर आश्चर्य नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। चांगला बॉल पाहायला मिळतोय यावेळेस देखील चांगला बॉल आणि फलंदाज अर्ध्या विकेटवरती पोहोचले होते। आता माघारी देखील परतावं लागेल। विकेट आली आहे, फलंदाज बाद।
मैदानावरती दाखल झालेत. नवीन बॅटर परवेज. त्यावेळेस बॅटचं एज लागले. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. हा बॉल स्टेप आउट जरूर झाली. आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह. धाव तिथे नो बॉल पंचांनी कॉल केलाय. एक धाव प्राप्त होईल. यावेळेस अप्रतिम हा ड्राईव्ह आहे. धावा मिळतील 4. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधला पहिला चौकार. फलंदाज परवेज यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. टॅप करतायत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. परवेज जेव्हापासून मैदानावरती आलेत तेव्हापासून मात्र अगदी रन मशीन सारखी बॅटिंग त्याने केली आहे. व्यस्त ठेवले सातत्यानं. क्षेत्ररक्षक असतील, गोलंदाज असतील त्यांना. आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. भूषण बाद झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 1 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. परवेज चांगली बॅटिंग करतात. 12 धावा धावफलकावरती आहेत सानेवाडी बॉईज संघासाठी. यावेळेस देखील अप्रतिम फटका आहे समोरच्या दिशेने आणि 4 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. अप्रतिम टॅपचा फटका आपण पाहिला. स्टेप आउट झाल्यानंतर बॉल अगदी टॅप करतायत. चौकार. पूर्ण झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सानेवाडी संघाच्या 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज शिवा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. 4 षटकांची ही मॅच आहे. गोलंदाज शिवा बॉलिंग ट्रॅकवरती. काल अगदी सम्राट मित्रमंडळ हा संघ क्वालिफाय झालाय. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. ओ अप्रतिम हा बॉल होता. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. सोळा धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. स्टेप आउट तर झालेत. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. फलंदाज धावबाद होऊ शकतात. नॉट आउट. नॉट आउट. पंचांनी या ठिकाणी पंचांचा निर्णय नॉट आउट तर आलाय. तर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. येस पंच चेक करायचंय. यस 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल रन आउट आहेत की नाही हे चेक केलं जाईल. फलंदाज धावबाद आहेत. विकेट आहे धावबाद स्वरूपामध्ये. रिव्ह्यू सक्सेसफुल. नवीन फलंदाज भूषण मैदानावरती दाखल झालेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 2 बॉल या षटकामधले देखील टाकले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा होत्या. 17 धावा आता धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ शिवा आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. व्हाईट बॉल अबांतर धाव प्राप्त होईल. नो बॉल स्क्वेअर लेग पंच. वाईड किंवा नो लिहा. फ्री हिट नाही आपल्याकडे, चालेल, हरकत नाही. हा बॉल देखील वाईड आहे. बॅक टू बॅक 2 बॉल वाईड आलेत आणि 2 अमांतर धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 अमांतर धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट आणि एकच धाव इथे प्राप्त. 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21. चांगली बॅटिंग करतायत या ठिकाणी सानेवाडी बॉईज टीम. वान्या संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण ते करतायत आणि धावफलकावरती धावा आहेत 21. 21. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज शिवा. परवेज चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या जोडीनं भूषण देखील चांगली बॅटिंग करतायत. पार्टनरशिप बिल्ड करतायत. दोघजण प्रयत्न करतायत. 21 धावा धावफलकावरती. 21. पुढचा बॉल एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. बॅटचा आतल्या एज लागून अगदी बिहाइंड द विकेट फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या षटकामधले. 22 धावा धावफलकावरती. 22. गोलंदाज शिवा बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल परवेजसाठी. स्टेप आउट जरूर झाले होते परंतु यावेळेस फलंदाज अगदी स्टंपिंग आउट होतील. विकेट आणखी एक आली आहे फलंदाज बाद. धावा धावफलकावरती आहेत. राहुल मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती शिवा बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला. आगळा वेगळा टान्स तुम्हाला पाहायला मिळेल. सरळ बॅटने अप्रतिम टायमिंग आहे आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा टॅप. चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. राहुल अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेत. अधिक बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी अधिक आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज अधिक अंतिम षटकासाठी दाखल झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत 26. 26 अतिक आलेत अंतिम षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती. ओ व्हॉट अ शॉट दॅट इज. परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आहे आणि बॉल हातामध्ये गॅदर करू शकले नाहीत अतिक. 1 धाव प्राप्त होईल. असं म्हणतात ना, हात आया पर मुंह न लगा, तशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. 1 धाव अगदी पूर्ण झाली. चिक्की सिंगल. 27 धावा धावफलकावरती. प्रशांत आणि मथुर फॅन्स क्लब
दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती आहे. कदाचित बॅट खाली लागली आहे. डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल शिल्लक या खेळाच्या पूर्वार्धामधले. 4 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस फर्स्ट इनिंग. दिस इज लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. ज्यावेळेस फुलटॉस बॉल होता, फलंदाज स्टेप आउट होण्याचा प्रयत्न आणि नो बॉल कॉल केलाय पंचांनी. नो बॉल कॉल केलाय. फलंदाज बाद देखील आहेत आणि पंच बॉल काउंट आहे. यस, बॉल काउंट आहे. फलंदाज बाद देखील दिले जातील. नो बॉलची रन देखील काउंट होईल आणि एकाच बॉलवरती नो बॉल काउंट झाला. फलंदाज बाद देखील झाला आणि एक धाव देखील काउंट झाली. नवीन फलंदाज इंद्रेश मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती इंद्रेश मैदानावरती दाखल होतील. सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. फलंदाज इंद्रेश मैदानावरती दाखल झालेत. प्ले अँड मिस, परंतु विकेट किपर कडून चूक झाली आहे. वाईड. फक्त रनआउट आणि नो साठी रिव्ह्यू असेल याची नोंद आपण करून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल वाईडच्या बाबतीमध्ये. अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल. ओके. अंपायर रिव्ह्यू तिसरे पंच चेक करतील. टीव्ही अंपायर. अंपायर रिव्ह्यू असेल, चला चेक केलं जाईल. योग्य निर्णय. यस, ऑन फील्ड डिसिजन वाईड आहे. आपण चेक करतोय. तर बॉल असेल लिगल आणि एक धाव येईल. 22. धावा धावपलकावरती आहेत. एक घेतली आताचे मित्रांनो. 29. ठीक आहे भाई, 29 हुआ. अरे झालं ना 29 मित्रांनो, तेच सांगतो आम्ही पण तेच सांगतो. 29 झाल्यात. 29 धावा धावपलकावरती आहेत. फलंदाज धावपास झालेत आणि या ठिकाणी देखील विकेट असेल. मंकड विकेट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 2 बॉल शेवटचे शिल्लक असतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि संदीप आहेत नवीन फलंदाज मैदानावरती. 29 धावा धावपलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक. बॅटचं एज लागले आणि बॅटचा आतलं एज फाईनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त होईल. 30 धावा धावपलकावरती आहेत. सानेवाडी बॉईज संघाने 30 बनवल्यात आणि 31 धाब्यांचं लक्ष असेल. या ठिकाणी मान्या संघासमोर टॉससाठी यायचे. प्रशांत आणि त्यांच्या विरोधामध्ये मथुर फॅन्स क्लब. दोन्ही संघाचे संघनायक आपल्या विनंती आपण त्वरित टॉससाठी यायचे. प्रशांत संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. मथुर फॅन्स क्लब संघाचे संघनायक आपण देखील टॉससाठी त्वरित या ठिकाणी या, ही विनंती आयोजकांच्या वतीने. टॉससाठी आपण यायचे.
टॉससाठी या प्रशांत क्रिकेट क्लब या ठिकाणी दाखल झालाय मथुर फॅन्स क्लब. आपण टॉससाठी या विनंती आहे. टॉससाठी या विनंती आहे. मथुर फॅन्स क्लब आणि प्रशांत क्रिकेट क्लब या दोन संघांदरम्यान टॉस आपण करतोय. सन्माननीय आर्यनजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. समोर या कॅमेरा समोर. आर्यनजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. लाऊडली कॉल करायचंय. छापा असा कॉल आहे. छापा असा कॉल आहे आणि काटा आलाय. तर टॉस इथे जिंकलाय. काय ना तुमचं? प्रशांत सीसी संघाने टॉस जिंकला. निर्णय आपण सांगायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ पहिले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण काय घेतलात? एक बलाढ्य संघ आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आमचा बॉलिंग अटॅक त्यांना एक कमीत कमीत स्कोअरमध्ये आम्ही डिफेंड करू आणि तो चेस आम्ही करू शकतो असं आम्हाला वाटतंय. कमीत कमी धावांमध्ये रोखून धावा चेस करण्याचा तुमचा प्लॅन आहे. दुसरे कर्णधार खाली गेलेत. चला हरकत नाही. टॉस इथे संपन्न झाला आणि प्रशांत क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून आणि ऑनगोईंग मॅच कडे आपण जातोय. एकतीस धावांचं लक्ष आहे. 31 इज द टार्गेट. परवेज पुढचा बॉल समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह. धाव इथे प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. 2 धावा धावफलकावरती आहेत. परवेज गोलंदाज आहेत. जुबेर बाद झालेत. मयूर आणि आदित्य ही जोडी मैदानावरती आहे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि पंचांकडे अपील देखील केली गेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेक केलं जाईल. सन्माननीय चंद्रकांती पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. फलंदाज धावपास झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. अतिक मैदानावरती दाखल झालेत. 31 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी वान्या संघासमोर. 31 इज द टार्गेट. सानेवाडी बॉईज संघानं 30 धावा बनवल्यात आणि 31 धावांचं लक्ष आहे. 31 इज द टार्गेट. नवीन फलंदाज अतिक मैदानावरती. वाईड बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड.
हा देखील बॉल वाईड आलाय. आणखी एक धाव मिळेल. 4 धावा धावपलकावरती. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी मैदानावरती पाहायला मिळते. अल्ल्या सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अंडर आर्मच्या स्पर्धा खूप कमी खरं तर आता अलीकडे आपण खेळतो त्यापैकी एक नावेदित स्पर्धा आहे. गेली 6 पर्व या स्पर्धेची आपण पाहतोय. हा देखील वाईड बॉल आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 5 धावा धावपलकावरती. लगातार 3 बॉल वाईड आलेत आणि षटकामधला चौथा हा वाईड बॉल आहे. प्रतिस्पर्धी संघाचं काम मात्र सोपं झालं. यावेळेस डाऊन दिले एक वाईड आहे. चौथा लगातारचा वाईड बॉल. खराब गोलंदाजी परवेजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकामधला 5वा वाईड बॉल आहे. 5 धावा मात्र बोनस स्वरूपामध्ये प्रतिस्पर्धी संघाला फुकट मिळाल्यात. म्हणजे इन्कम विदाऊट ITR विदाऊट GST तसा प्रकार झालाय. 5 धावा इथे मिळाल्यात आणि एकूण 6 धावा धावपलकावरती आहेत. 5 वाईड या षटकामध्ये आलेत. त्या व्यतिरिक्त 1 धाव धावून पूर्ण केली होती. एकूण 6 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे परंतु एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती. परवेज यांच्यावरती आक्रमण तर कमी झाले परंतु वाईडच्या माध्यमातून अनेक धावा त्याने खर्च केल्यात. आणखी एक वाईड. 6 धावा या षटकामध्ये वाईडच्या माध्यमातून आल्यात. प्रतिस्पर्धी संघाचं काम अगदी सोपं केलंय परवेज यांनी आणि थोडेसे दबावामध्ये आहेत. स्वतःशी चर्चा करतायत. बऱ्याच वेळा स्वतःशी बोलावं लागतं माणसाला. आता 12 डिलिव्हर करावे लागतील. हा डॉट बॉल आहे. एकाच षटकामध्ये 12 बॉल डिलिव्हर करायचे म्हणजे नॉट अ जोक. 12 ऑलरेडी डिलिव्हर झालेत. होणारच 12 ना. 6 वाईट टाकल्यावरती 12 डिलिव्हर करावेच लागणार. झाले असेल. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 8. आठ धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. इथे एकच धाव प्राप्त होईल आणि आता 17 मध्ये 22 बनवायच्यात. एक धाव प्राप्त झाली. अतिक आणि आदित्य ही जोडी मैदानावरती आहे. अतिक आणि आदित्य ज्यावेळेस देखील ड्राईव्ह केला होता. धाव इथे प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आहे. अझर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही. आणखी एक बॉल डॉट आहे. चांगली गोलंदाजी करतायत अझर. पुनरागमन करण्याची संधी मात्र त्याने दिली आपल्या संघाला. गोलंदाजी चांगली करतायत. वैयक्तिक ते मात्र आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान. कारण चांगली गोलंदाजी लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेत अझर यांनी. अपील खूप जोरदार होती पंचांकडे. चेक केलं जाईल. 2 पंच मला वाटतं चर्चा करतायत. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल. DRS ची मदत इथे मात्र घेतली जाते. 3ऱ्या पंचांसाठी रेफर केलं गेलंय. चेक केलं जाईल. नॉट आउट.
पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल लागला नव्हता, विकेट किपरनं थोडीशी गडबड केली आहे. हा डॉट बॉल असेल. चला पुढे जाऊयात. आणखी एक बॉल डॉट, एक धाव देखील आली आहे बाईकची. ओके, 10 धावा धावपलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. स्टेप आउट तर झालेत, परंतु यावेळेस फलंदाज बचावणार नाहीये. स्टंपिंग आउट आली आहे सफलता. कमालीची गोलंदाजी अझर यांची पाहायला मिळाली. केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता त्याने अर्जित केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या 8, परंतु या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 10 धावा धावपलकावरती आहेत. बारा बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 धावा अजून देखील बनवायचे. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. जास्त अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 12 बॉल आणि 21 धावांची अजून आवश्यकता आहे. शिवा नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. यावेळेस देखील वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. आता 12 मध्ये 20 अजून देखील बनवायच्यात. या ठिकाणी वान्या संघाला 12 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 20 धावा. संदीप गोलंदाजी ट्रॅकवरती टॅप केलाय. भूषण आहे डीप मध्ये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. खरं तर अंडरआर्म क्रिकेट खूप मोठं क्रिकेट आहे. मुंबईमध्ये अगदी लाखाच्या 2 लाखाच्या स्पर्धा आम्ही पाहिल्यात रोशन सर, परंतु ही देखील एक नेत्रदीपक स्पर्धा या विभागामधली. सम्राट मित्रमंडळ गेली 6 पर्व या स्पर्धेचं आयोजन करत आहे आणि त्यांचं देखील कौतुक आहे स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस देखील प्ले अँड मिस. विकेट किपर थोडेसे डिले झालेत आणि एक धाव इथे मात्र प्राप्त होईल. तुम्ही जर थोडेसे डिले झाला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हावी होतो आणि तेच चित्र इथे पाहायला मिळेल. बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आहे. आणखी एक कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. परवेज यांनी 6 बॉल वाईट टाकले होते. असं वाटलं की खूप इझिली वान्या संघ विजय मिळवेल, परंतु असं झालं नाही आणि यावेळेस देखील एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे सध्याच्या घडीला वान्या संघाला. ते मोठे फटके कोणाच्या बॅटमधून येतील ते देखील पाहायचे. यावेळेस देखील ड्राईव्ह केला. एका धावेचा प्रयत्न खूप वेगानं, अतिप्रचंड वेगानं एक धाव पूर्ण झाली आहे. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती. सोळा धावा. यावेळेस वाईड बॉल. अवांतर धाव मिळेल. 16 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयासाठी. आता 14 पाहिजेत. आणखी एक बॉल वाईड आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. एक चौकार जर आला तर वान्या संघ देखील या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. यावेळेस फटका अप्रतिम आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 धावा. वान्या संघाला 6 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आहे. तराजू सारखी मॅच. पारडं आता अगदी मध्यामध्ये आहे. ह्याही बाजूला नाही झुकलं, त्याही बाजूला झुकलेलं नाही आहे. बॅलन्स मॅच आहे दोलायमान स्थितीमध्ये. इथून मात्र कोणत्याही दिशेने ही मॅच जाऊ शकते. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 12 धाव्यांची आवश्यकता आहे. त्याला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. सानेवाडी बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये वान्या अशी मॅच. वान्या संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्याने केलं आणि सानेवाडी बॉईज संघाने 30 धावा बनवल्यात. 31 धाव्यांचं लक्ष आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. मॅच मध्ये मजा येईल यामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे.
6 बॉल आणि 12 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाज भूषण बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 6 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. जहां हर सर झुक जाए वही मंदिर है, जहां हर सर झुक जाए वही मंदिर है, जहां हर नदी समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. इथून मात्र जो जिंकेल तो सिकंदर. सिकंदर कोण आहे हे चित्र मात्र पाहायचंय. शेवटचे 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. स्टंपवरती बॉल कदाचित लागला नाहीये आणि हा बॉल वाईड आहे. इथे धावा मिळतील 2. एकूण 2 धावा प्राप्त होतील वाईडच्या माध्यमातून. आता 6 बॉलमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. काम सोपं झालंय वान्या संघाचं देखील. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नियम नाही आहे. आता 6 बॉलमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. स्टेप आउट झालेत. फटका चांगला, एकच धाव प्राप्त होईल. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. शिवा आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय फलंदाज आदित्य मैदानावरती आहेत. क्रमांक 3 वरती आदित्य दाखल झालेत. क्रमांक 5 वरती शिवा मैदानावरती दाखल झालेत आणि शेवटचे 5 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता. भूषण आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 5 मध्ये 9 धावा. यावेळेस देखील टॅप केलाय. एका धावेचा प्रयत्न आहे. आता 4 बॉल शेवटचे शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये धाव्यांची आवश्यकता आहे 8. 4 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता आहे. एक मोठा चौकार जर आला तर मग मात्र या ठिकाणी विजय मिळवणं सोपं जाईल. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न होता. फलंदाज धावबाज झालेत आणि विकेट आली आहे. 3 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता आहे. शिवा धावबाज झालेत. 3 बॉल 8 धावा. चला नवीन बॅटर त्वरित मैदानावरती यायचे. विशाल मैदानावरती दाखल झाले. 3 बॉलमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकल हे चित्र पाहायचंय. आता मात्र 60-40 ही मॅच झाली आहे. 3 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता होती. 6 मध्ये 12 पाहिजे होत्या. 6 मध्ये 10 पाहिजे होत्या आणि आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता. मॅच क्रुशियल झाली आहे. हा बॉल महत्त्वाचा आहे. यावरती जर आदित्य यांच्या बॅटमधून मोठा फटका आला तर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या संधी या ठिकाणी वाढतील. यावेळेस टॅप केलाय आणि हा बॉल 4 धाव्यांकरता गेलाय. क्या बात आहे आदित्य. सौ सोनार की एक लोहार की असं म्हणतात ना, जिथे परिस्थिती गंभीर तिथे आदित्य खंबीर है. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. उनमें से एक है आदित्य. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 4. 2 बॉल 4 धावा. आदित्य जवळच्या क्षेत्ररक्षक आता थोडेसे पाठीमागे आले. 2 बॉल मध्ये 4 धावा. आदित्य यांच्यावरती मात्र आता हिरो बनण्याची संधी आहे. ज्यावेळेस एकच धाव प्राप्त होईल. 1 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. आता मोठ्या फटक्यावरती निर्भर राहावं लागेल. परंतु सामना जर आवडला असेल ना प्रेक्षकांनो, तर या सामन्यासाठी सर्वांच्या एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम मॅच रंगताना पाहायला मिळाली आहे. 1 बॉल आणि 3 धाव्यांची अजूनही आवश्यकता. आदित्य यांच्याकडे क्षमता आहे. क्रमांक 3 वरती दाखल झालेत. मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि विराट कोहली यांच्या क्रमांकावरती दाखल झालेत. त्यांची सारखी कामगिरी करावी लागेल. चेस मास्टर आदित्य. शेवटचा 1 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता असताना दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत. म्हणजे 2 धाव्यांनी या ठिकाणी विजय मिळवला.